नमस्कार मैत्रिणींनो, आपलं स्वागत आहे सुरेखाज फॅशन कट्टामध्ये। तर आपण आज बघणार आहोत फोर ब्लाउज डीप गळा असल्यावर मापे कशी घ्यायची ते। तर तुम्ही पाहू शकता ही सर्व मापे आहेत। चला तर मी डायरेक्ट कापडावर दाखवत आहे। कापड मी डबल फोल्ड करून घेतलेला आहे। तर आपली संपूर्ण उंची आहे तयार 13 प्लस 1 इंच चौदावर मार्किंग करून घ्यायचे आहे। तर हा व्हिडिओ संपूर्णपर्यंत पहा व व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पहिल्यांदा मी बॅक साईड कट करून घेणार आहे। तर आपली उंची आहे 13 प्लस 1 इंचावर मार्किंग 1 इंच घेणे 14 इंचवर मार्किंग करून घ्यायचे आहे। तर मी डबल फोल्ड घेतलेला आहे। बंद बाजूवर मापे टाकताना नेहमी बंद बाजूवरून टाकावे। तर आपली उंची आहे 13 प्लस 1 इंच 14 मार्किंग करून घेणे व आपली शोल्डर आहे 5 इंचावर मार्किंग करून घेणे व आपली गळा रुंदी आहे 2 वर मार्किंग करून घेणे। डीप गळा असल्यामुळे गळा रुंदी कमी ठेवत आहे। तर आपला मुंडा आहे 5.5 वर मार्किंग करून घेणे व छातीचा माप आपली छाती आहे 32 इंचाची। 32 इंचाचा चौथा भाग येतो हा 8 प्लस 2 इंचावर मार्किंग करून घेणे व आपली कमर आहे 30चा चौथा भाग येतो हा 7.5 प्लस 1.5 इंच वाढवून घेणे व इथून येथे जोड द्यायचा आहे। आपण आता मागच्या मुंड्याला आकार देण्यासाठी 1.5 इंचावर मार्किंग करून मुंड्याला आकार द्यायचा आहे व मुंड्याला आकार व्यवस्थित येण्यासाठी मी इथे स्केल वापरत आहे। तुम्हाला मी दाखवते। हे बघा, अशी स्केल असते मुंड्याला आकार देण्यासाठी, ती मी वापरत आहे। ह्याने मुंड्याला आकार व्यवस्थित देता येतो। चला तर आता मी बॅक पार्ट अस्तरचा कट करून घेत आहे। तर मैत्रिणींनो, आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळ्या प्रकारचे पेपर कटिंग, ब्लाऊज कटिंग, ब्लाऊज स्टिचिंग, ब्लाऊज डिझाईन दाखवले जातील। त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व कमेंटद्वारे नक्की सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला। तर मी बॅक पार्ट ठेवून असे मार्किंग करून घेतलेले आहे। तर आपण आता फ्रंटला मापे टाकायची आहेत। तर आपली क्रॉसपट्टी आहे तयार 3 व कमरेच्या साईडून 2.5 इंचावर मार्किंग करून घेणे व क्रॉसपट्टीला आकार देणे। आपली गळा रुंदी आहे 2 व गळा उंची आपली तयार 6 आहे व 6 प्लस अर्धा इंच घेणे व खालून गळा रुंदी मिने अर्धा इंच म्हणजेच 2.5 इंचावर मार्किंग करून इथून इथे जोड देऊन गोलाकार देत आहे पुढच्या गळ्याला। तर तुम्ही बघू। तर आता आपण बघूया फोर टक्सला मापे कशी टाकायची। शोल्डरचे जे निम्मे भाग येते तिथे टेप ठेवून सरळ खाली घेणे व तिथे मार्क करून वरती 1.5 इंचावर मार्किंग करून घ्यायचे आहे व आपले फोर टक्सचे बफ व्यवस्थित येण्यासाठी मी 1 इंचावर असे मार्किंग करून घेत आहे। ह्यामुळे कटोरीला बफ व्यवस्थित येतो। जे आपले 2 इंच येथे कमी झालेले आहेत तिथे आपण वाढवून घ्यायचे आहे। 2 इंच वाढवून घ्यायचे आहे अशा प्रकारे व इथून 2 इंचावर मार्किंग करून इथेही मार्क करून घ्यायचे आहे। तर बघू शकता 2-2 इंचाचे अंतर ठेवून मी टक्स पॉईंट दिलेले आहे। अशा प्रकारे टक्स पॉईंट टाकून घेणे व पुढच्या मुंड्याचा आकार देण्यासाठी अर्धा इंच आत घेऊन मुंड्याला आकार देणार आहे। बघू शकता तुम्ही।
तर मापे बघा तुम्ही, असे मापे टाकायचे फोर टक्स ब्लाऊजला व कटिंग करताना क्रॉसपट्टीला 1 इंच वाढवून घ्यायचे आहे, अशा प्रकारे. तर आता आपण कटिंग करून घेऊया. तर मी फ्रंट पार्ट अस्तरचा कट करून घेत आहे व आता आपण अस्तरवर ठेवून ही कटिंग करायची आहे. अस्तरचा ब्लाऊज असल्यावर जी क्रॉसपट्टी असते ना, ते 1 इंच वाढवून घ्यायची आहे. तर मी पुढचा गळा कट करत आहे. तर बघू शकता तुम्ही, हे आपले मापे आहेत व मी आता ब्लाऊज पीसवर कट करत आहे. तर आता मी बॅक पार्ट कट करत आहे. तर आपला गळा आहे मटका गळा, त्याची मापे टाकत आहे. तर आपली गळा उंची आहे तयार 10 प्लस अर्धा इंच मार्किंग करून घेणे व इथून इथे जोड द्यायचा आहे. तर आपला डीप गळा असल्यामुळे खालून मी गळा रुंदी 3.5 ते 4 इंच घेतलेली आहे. खंडा गळा आकार देण्यासाठी 1 इंच बाहेर व अर्धा इंच आत घेऊन अशा प्रकारे मी गळ्याला आकार देत आहे, तुम्ही बघू शकता. व ह्याची शिलाई ही मी संपूर्ण दाखवलेली आहे. तर ह्याची शिलाई ही तुम्ही संपूर्णपणे पहा. चला तर आता आपण कटिंग करून घेऊया.